तर गौरव शिंदे पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. 4 षटकांच्या लढतीमध्ये सलामी वीर 2 मैदानामध्ये तयार आहेत. गंगाधर इंगोले मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार. किशोर त्याच्या बरोबरीने किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले ही सलामीची जोडी. या मॅच मध्ये नक्की खेळ चांगला करणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाले दोन्ही डावामध्ये. पहिल्या डावामध्ये अर्धशतक ठोकलं निलेश भोईरने, तर दुसऱ्या डावामध्ये कुणालच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळालं सारसोळी टीम कडून, परंतु ते व्यर्थ गेलं आणि सामना जिंकला ऐरोली कोलीवाडा या टीमने. शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं निलेशने. सामन्यामध्ये धावा डिफेंड केल्या ऐरोली कोलीवाडाने. कालच्या दिवसातल्या खेळामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ मॅग्निफिसंट बोनकोडे या स्पर्धेच्या ट्रायंग्युलर मध्ये दाखल झालाय. हा महत्वपूर्ण सामना आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं लोकनेते दिबा पाटील इच्छापूर्ती वाशीगाव संघ 2 सामने जिंकलाय आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो वाशीगावच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल. तो असेल आजच्या दिवसातला शेवटचा सामना. गौरव पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल वेगाने टाकला. आतमध्ये येणारा बॉल ऑनसाइडला टर्न केला. बॅटची आतमधली कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 रन मिळते. गंगाधर इंगोलेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या श्रीकृष्ण दिवा 1. बशेश्वर चषक 2022 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस. 8 टीम आज देखील खेळताना दिसल्यात. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 संघ आपलं नशीब आजमावताना दिसतील. काल एक संघ या स्पर्धेच्या ट्रायंग्युलर मध्ये दाखल झालाय बक्षीस पात्र फेरीत. आज दुसरा संघ दाखल होईल आणि उद्या एक. शॉर्ट बॉल होता. आखो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची आतमधली कडा घेते. 1च धाव मिळते. दोन्ही फलंदाजांचं खाते इथे उघडले सिंगलने. स्ट्राईक रोटेट केली जाईल कारण बहुसंख्यित क्षेत्रामध्ये बॅटला लागून बॉल गेलाय. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 2. 2 धावा. पहिले षटक इथे सुरू असताना पहिले षटक हाताळतोय गौरव. 5 षटकाच्या मॅच मध्ये ऑन साइडला आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेत. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटच्या मध्ये सूर्यकांत मडवी. डीप मध्ये स्क्वेअर लेगला अनिकेत. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे आणि एक लॉंग ऑन प्रीतम. हा बॉल हातातून निसटलाय. डेड बॉलचा इशारा इथे पंच घोषित करतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. हे क्षेत्ररक्षण सजवत असताना ऐरोली कोलीवाडा टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या फेरीतले सामने 4-4 षटकांचे आहेत. उद्या देखील सामने त्याच पद्धतीने खेळवले जातील. 4-4 षटकांचे सर्वच मॅचेस असतील कारण 9 सामने उद्या कव्हर करायचे आहेत या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल चांगला पुल. यावेळेला बॉल हवेत आहे आणि टायमिंग प्रॉपर इथे पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून षटकार. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला. या मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळते. गंगाधर इंगोलेला स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर एक उत्तुंग षटकार मारलाय गंगाधरने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. श्रीकृष्ण दिवा बिनबाद 8. तो सुरुवात. पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर अशाच वातावरणामध्ये क्रिकेट खेळलं जातं. ऊन सावल्यांचा खेळ आज सकाळपासून आपण पाहिला. दमदार पावसाने बॅटिंग केली सकाळच्या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह इथे केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून जावं लागेल क्षेत्ररक्षकाला. प्रीतम आणि 2 क्षेत्ररक्षक धावतात. बॉल मागे 1 रन मिळेल. फलंदाज गंगाधरला षटकारानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 9 आहे. श्रीकृष्ण दिवा टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती. श्रीकृष्ण दिवाने पराभूत केलं कुमार 11 तुर्भेला. चांगला खेळ दाखवला अनिकेतने लास्ट ओव्हर मध्ये भूषणच्या विरुद्ध. यावेळेला चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अफलातून षटकार. हा आवडीचा फटका आहे किशोर मडवी यांच्या. टेनिस बॉल क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल हा फटका नेहमीच त्याच्या बॅट मधून येतो. एक्स्ट्रा कव्हरला 6 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 15. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरचा. शेवटचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रीतम. फक्त 1च रन मिळेल. या सिंगलने षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. टीम श्रीकृष्ण दिवा 16 धावा फलकावर लागले श्रीकृष्ण दिवा या टीमच्या. त्यामध्ये फलंदाज गंगाधरने 1 षटकार मारला. त्यामध्ये फलंदाज किशोर मडवीने 1 षटकार ठोकलाय. चांगली फलंदाजी ते करत असताना श्रीकृष्ण दिवा संघ. दुसरं षटक
आता सोपवण्यात येत आहे कर्णधाराकडून. दुर्वेश याच्या खांद्यावर. सातत्याने ऊन सावल्यांचा खेळ. नुकतंच पावसांच्या सरी आल्या. पुन्हा एकदा ऊन आपल्याला पाहायला मिळतंय क्रीडांगणावर. आणि एक चांगलं दृश्य. अनेक प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे छत्र्यांच्या खाली या स्पर्धेचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक वेगळा आनंद देऊन जातो. रबर बॉल बॅटवर आल्यानंतर टायमिंगच्या जोरावर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. परंतु इथेच पहिला डॉट बॉल टाकला किशोर मडवीच्या विरुद्ध गोलंदाज दुर्वेशने. कासेते या गोलंदाजाची उंची चांगली आहे. खेळपट्टीला हिट करणं जाणतो डेपला. अशा परिस्थितीमध्ये बाउन्स चांगला प्राप्त होतो. पुन्हा एकदा ते चित्र. चांगला बाउन्स मिळाला. त्याचमुळे एलिव्हेशन कमी मिळालंय. बॉल हवेत आहे. दुर्वेश होता धावतोय परंतु समोर पडेल कव्हर पॉइंटला बॉल. तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल फलंदाज किशोर मडवीकडून. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 18 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 16. या ओव्हरची सुरुवात 2 रनने झाली. रन झाले 18. पहिला डॉट बॉल टाकला होता दुर्वेशने. चार षटकांचा हा सामना आहे. याच्यानंतरचा सामना देखील 4 षटकांचा खेळवला जाईल. तो अंतिम सामना असेल. इच्छापूर्ती लोकनेते दिबा पाटील वाशीगाव. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कळा घेतली आहे. पुन्हा एकदा बॉल गोशंकी क्षेत्रामध्ये जातोय. स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 19 धावा. एक वेगळा नियम या स्पर्धेमध्ये. ज्या वेळेला बॅटला लागून गोशंकी क्षेत्रात बॉल गेला तर तिथे स्ट्राईक रोटेट केली जाते आणि शेवटचा बॉल जर असेल तर मात्र ते ग्राह्य धरलं जात नाही. ओव्हरची समाप्ती ज्या वेळेला होते त्या वेळेला जो स्ट्राईक रोटेट केलेला बॅट्समन असतो तोच स्ट्रायकिंग एंडला जातो. या गोष्टी आपण कालपासून या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. 3 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. हॅट्रिकची संधी 2 वेळेला प्राप्त झाली गोलंदाजांना परंतु हॅट्रिक अजूनही झालेली नाहीये. काही स्पेक्टॅक्युलर कॅचेस आपण पाहिलेले आहेत. काल कुंदन पारकरने एका हातामध्ये झेल पकडला मिड विकेटला. त्याच्या अगोदर आपण बोनकोडे संघाचा अनिरुद्ध उर्फ बापू याने देखील किरण मात्रेचा वाकड्यांच्या अप्रतिम झेल टिपला होता. ते हायलाइट्स आतापर्यंत मशेश्वर चषक 2022च्या या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. दुर्वेशचा शॉर्ट बॉल. यावेळेला गंगाधरची उंची देखील साजेशी आहे. त्याने देखील पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल करत असताना बॉल सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25 रन. ज्या वेळेला स्ट्राईक चेंज झाली आहे त्या वेळेला गंगाधर बरसलाय या मॅच मध्ये आणि हा रूल या टीमसाठी कामी आलाय हे म्हणायला हरकत नाहीये. स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर गंगाधरच्या बॅटमधून षटकार आले. टीमची धावसंख्या 25. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 4 बॉलचा खेळ समाप्त. 2 बॉल अजूनही शिल्लक. यावेळेला बॉल सोडलेला नाहीये. डॉट बॉल डेड बॉलची घोषणा इथे पंचांच्या माध्यमातून केली जाईल. षटक क्रमांक इथे सुरू असताना हे दुसरं. पुन्हा एकदा बॉलर तयार. दुर्वेश फेस करताना दिसेल बॅटर. ओव्हर पिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. टायमिंग पाहावं लागेल. जुळलंय का? हो, टाळ्यांचा गजर होतोय तिथे डगआउट मध्ये. म्हणजेच एक चांगला फटका आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. टीमची धावसंख्या षटकाराने पुढे जाते. रन झालेत आता स्कोअर बोर्डवर 31. शेवटचा बॉल या षटकातला 31 धावा. चांगली फलंदाजी गंगाधर इंगोलेची. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर 2 षटकार त्याच्या बॅटमधून. सलग 3रा षटकार येईल का हे पाहायचंय. ओव्हर पिच बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह अगदी डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. षटक क्रमांक इथे संपलं जातं. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण दिवाची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 33.
पहिला डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज संदेश कडून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. पुन्हा एकदा पावसाच्या सरी येत आहेत आणि आता कुठेतरी बॉलरला फायदा होऊ शकतो. शॉर्ट बॉल, परंतु या लेंथवर नाही गोलंदाजी करू शकत तुम्ही. बॉल हवेत आहे, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. समोर चांगला फटका आहे स्क्वेअर लेगला. 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने रन होतात 39. संदेशने चूक केली. वेळ मिळाला फलंदाज किशोरला आणि त्याच्या बॅटमधून हा एक चांगला षटकार आलाय. रन. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. ही लाईन खराब आहे. वाईड बॉल +1. 2 धावा ऍड होतील. 41 रन फलकावर लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या श्रीकृष्ण दिवा या संघाची आतापर्यंत यशस्वी ट्रॉफी मध्ये. यावेळेला चांगला बाउन्स मिळालाय. पडल्यानंतर बॉल उसळी घेत जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ग्लवची मागणी इथे मला वाटते खेळाडू करत असताना श्रीकृष्ण दिवाच्या डगआउट कडे. संदेश तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 रन त्याने खर्च केलेत. या ओव्हरच्या दरम्यान 3 बॉल टाकून झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आजच्या दिवसातला 6वा सामना आपल्या समोर रंगतो. याच्यानंतर शेवटचा सामना असेल जो इच्छापूर्ती वाशीगाव लोकनेते दीपा पाटील या टीमच्या विरोधामध्ये या सामन्यातील विजेता संघ खेळेल. 4 षटकांची ती देखील लढत होईल. तिसरं षटक संदेशाचं ऐरोली कोलीवाडा या टीम कडून. समोर आहे किशोर. पर पावसामध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे. वेगळी मजा असते यावेळेला. टाइम करत असताना बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेल सोडलाय सूर्यकांत मडवी कडून आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. खराब क्षेत्ररक्षण मिड विकेटला सूर्यकांत मडवी याचं. जोपर्यंत शॉर्ट मिड विकेटला होता सूर्यकांत मडवी तोपर्यंत ठीक होतं, परंतु मिड विकेटला गेल्यानंतर मात्र बॉल हातातून निसटला आणि अखेर 4 धावा मिळालेल्या आहेत टीम श्रीकृष्ण दिवाला. जिथे विकेट पाहिजे होती तिथे 4 धावा. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहे स्कोर बोर्डवर 45. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप शॉर्ट बॉल होता. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 46 रन फलकावर. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातला 46 रन झालेत ऐरोली कोलीवाडाच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा या संघाचे या मॅच मध्ये. यावेळेला चांगला फटका होता. पॉइंटला कट करत असताना बॅकफुटला जाऊन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. 1च धाव मिळेल किशोरला. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 47-47. शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या ओव्हर मधला. लास्ट बॉल. 47 रन 47. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय. पार्टनरशिप भागीदारीचं महत्व प्रत्येक फॉर्मॅट मध्ये क्रिकेटच्या खूप महत्वपूर्ण ठरतं आणि ते इथे आतापर्यंत दिसले. अर्धशतकीय भागीदारी ते पूर्ण झाली या षटकाराच्या मदतीने. 50 पार्टनरशिप 50 टीम श्रीकृष्ण दिवा आणि या षटकाराच्या मदतीने रन झालेले आहेत 53-53. धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. .66 ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश मिळाले 3 ओव्हर मध्ये टीम श्रीकृष्ण दिवाला या भागीदारीच्या जोरावर.
शेवटचं षटक सूर्यकांत मडवी आता गोलंदाजीसाठी समोर आहे. किशोर मडवी, चांगला खेळ दाखवला किशोरने. बॅटची कडा तरी ते घेतली आहे. रनआउटची संधी होती परंतु एक रन इथे पूर्ण केली गेली. नो बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. फ्रीट आहे या बॉलवर आणि या वेळेला मिड विकेटला चांगला फटका येतोय गंगाधरच्या पॅट मधून. षटकार. आठ बॉल मध्ये 34 धावांची खेळी गंगाधर इंगोलेने आतापर्यंत साकारले या मॅच मध्ये. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून 3 अर्धशतक आलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सूर्यकांतचा पुढचा बॉल, हा देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल +1. 2 रन ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 63 रन. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि यावेळेला 1 रन ऍड होईल. स्ट्राइक चेंज केली जाईल कारण बॅट मधून 1 रन आली आहे. सिंगल मिळेल. किशोर जाईल स्ट्रायकिंग एंडला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 64. यावेळेला फटका हवेत आहे. किशोरच्या पॅट मधून एक्स्ट्रा कव्हर. स्वीपर कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे निलेश भोईरने पकडला जेल. फलंदाज किशोर आउट. पहिला धक्का. 64 रनची भागीदारी इथे समाप्त. टीम श्रीकृष्ण दिवाकडून. किशोर इथे आउट झालाय आणि आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला जाईल. अनिकेत पाटील नवीन फलंदाज. त्याच्याकडे असेल स्ट्राइक आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 64. बॉल अजूनही शिल्लक आहेत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण दिवाकडून. भन्नाट फॉर्म मध्ये आहेत ऐरोली कोलीवाडा. श्रीकृष्ण दिवा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये एकाच दिवशी 2 सामने 2 स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पावसाळी क्रिकेटमध्ये केला. 6 स्पर्धा नावावर आहेत. चांगला खेळ सातत्याने दाखवलाय टीम ऐरोली कोलीवाडाने. त्याच्यामध्ये जयेश असतील, दुर्वेश असेल, निलेश भोईर असतील, सातत्य त्यांनी राखलेलं आहे. प्रीतमने देखील महत्वाच्या स्पर्धांमध्ये महत्वाचा डाव खेळून प्रत्येक वेळेला सामना विजयामध्ये महत्वाची भूमिका त्याने पार पाडली. अशा अनेक मॅच विनर प्लेयर या टीम मध्ये पाहायला मिळतात. गौरवची गोलंदाजी असेल. नेक्स्टमच्या बाहेर यावेळेला सूर्यकांत मडवी चूक करतो. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 2 धावा ऍड होतील. रन होत्या स्कोर बोर्डवर 66. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉल मध्ये एखादा षटकार आला तर 70 पेक्षा जास्त धावा चेस करण्यासाठी उतरावं लागेल ऐरोली कोलीवाडाला. यावेळेला चांगलं टायमिंग. लॉंग ऑन ला एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि हा येतोय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 72. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. अनिकेतने मागच्या मॅच मध्ये भूषणच्या विरुद्ध तडाखे बंद डाव पेश केला आणि इथे 1 रन कोशंकी क्षेत्रात मिळेल. गंगाधर इंगोलेकडे असेल स्ट्राइक. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 73. शेवटचा बॉल शिल्लक 73 रन. कालच्या दिवसातला उच्चांक होता 78 रन आणि त्या चेस करण्यात यश मिळालं होतं टीमला. बेलापूरच्या विरुद्ध तो सामना रंगला. घनसोली 11 ने त्या धावा चेस केल्या होत्या आणि यावेळेला गंगाधरने शेवटचा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. षटकार. षटकाने पहिला डाव देखील समाप्त. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 79 आणि आता रन करायचे 80. 20ची सरासरी गाठायची. 80 धावांचं लक्ष्य आहे टीम ऐरोली कोलीवाडा या टीमच्या समोर. कंपल्सरी टार्गेट चेस आणि पहिला डाव इथे समाप्त होतो. या पण ऐकूया दुसऱ्या डावामध्ये घनसोलीचे सुपुत्र आवाज आपल्या नवी मुंबईचा एक गोड आवाज आणि या पण ऐकूया विघ्नेश मडवी सर यांचा आवाज पुढच्या
डावाच्या दरम्यान 80 रन करायचे आहेत ऐरोली कोलीवाडा या टीमला. थँक्यू व्हेरी मच कुणाल दाते सर. आपण पाहू शकाल चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मस्तेश्वर चषक गोठिली गाव आयोजित राकेश प्रतिष्ठान पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2022 आणि आजचा दुसरा दिवस रंगला जातोय आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते ती ऐरोली कोलीवाडा वर्सेस श्रीकृष्ण दिवा. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे दोन बलाढ्य संघ आमने सामने लढत असताना पाहायला मिळतील आणि त्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण दिवा टीमने 4 षटका अखेरीस एकूण 80 धावा उभारल्या. 80 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि काय बॅटिंग 10 बॉल मध्ये 41 धावांची एक विस्फोटक फलंदाजी गंगाधर इंगोले ज्याने 6 षटकार देखील या मॅच मध्ये सजवले आणि आपल्या टीमला एक चांगला स्कोअर बनवण्यात सहकार्य केलं. खूप चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. किशोर मडवी आणि गंगाधर इंगोलेच्या माध्यमातून 64 धावांचं ही भागीदारी पाहायला मिळाली. पण अखेरचं षटक कुठेतरी बोचत जाईल ऐरोली कोलीवाडा टीमला कारण की सूर्यकांत मडवी बाला एक्सपिरियन्स खेळाडू होता आणि स्लॉगरच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. आता 80 धावांचं टार्गेट आहे आणि 80 धावा होऊ शकतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा होतोय. रणसोलीच्याच मैदानावर स्पर्धा सुरू आहे. उपरखेळणे संघाने मात्र 111 धावा उभा केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाने 109 धावापर्यंत मजल मारली होती. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे म्हणूनच कुठलाही टार्गेट मात्र सेफ टार्गेट मानलं जात नाही. 80 धावा होऊ शकतील पण त्यासाठी कडवं आव्हान असेल श्रीकृष्ण दिवा टीमचं. ते म्हणजेच गंगाधर इंगोले सारखा गोलंदाज आहे, त्याचबरोबर शिवम पांडे असेल, मोहन राव सारखा गोलंदाज आहे आणि किशोर मडवी अशी अनुभवी अशी गोलंदाजीची तोफखाना या टीमकडे आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एक आयडॉलिक जोडी असं म्हटलं जातं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या सर्वोत्तम जोडी म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला आणि मागच्या मॅच मध्ये ज्या अर्धशतक झळकावलं गेलं होतं निलेश भोईरने तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील जेपी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. मसल मॅन म्हणून दिलं पाहिलं जातं आणि दोन्ही खेळाडूचं जर पावित्र्य पाहिलं तर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. 80 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी जो गंगाधर इंगोले मात्र पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, गोल्डन डकचा शिकार ठरला होता. या मॅच मध्ये त्या मॅचचं देखील आपलं काम करण्यात तो यशस्वी झाला. 41 धावांची एक नाबाद खेळी सजवली. 80 धावा मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट पार करण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि या दोन बॅटरकडे तेवढी क्षमता आहे. सध्याचा हंगाम ज्याप्रमाणे कुणाल दाते सरांनी जो उल्लेख केला होता की सध्याचा हंगाम गाजवलाय रबर बॉल क्रिकेटमध्ये एकाच दिवशी 2 फायनल मारण्याचा कारनामा देखील याच ऐरोली कोलीवाडा संघाने केलाय. तर असे 2 मातबर संघ आहेत ज्या श्रीकृष्ण दिवा टीमने देखील अप्रतिम कामगिरी केली. ज्या वेळेस हे दोन्ही संघ आमने सामने येतील त्यावेळेस मात्र एक चांगली चुरस पाहायला मिळते. तर जाऊया सामन्याला होते सुरुवात आणि पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळ आहे. या चेंडूची गती थोडीशी कमी होते त्यामुळेच चेंडूने मात्र रीड करू शकला नाही आणि पहिल्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली बॅटल असेल ती म्हणजे निलेश भोईर वर्सेस गंगाधर इंगोले, श्रीकृष्ण दिवा वर्सेस ऐरोली कोलीवाडा. यावेळेस बॅटची स्लाइस लागली होती, टॉपेज लागली होती, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय. आपलं खातं उघडतो निलेश भोईर. वेगवान गोलंदाज आहे, रफ्तार का सौदागर आहे गंगाधर इंगोले ज्याने कांगा लीग मध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली. नुकतीच झालेली पालक मंत्री चषक या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी आणि श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू अलॉंग द ग्रास जातोय तोपर्यंत सिंगल मिळेल. दोन्ही खेळाडूने आपापलं खातं उघडलंय पण या मॅच मध्ये 20 ची सरासरी राखायची आहे. प्रत्येक षटकाच्या मागे किमान 3 तरी षटकार लगवावे लागतील आणि आतापर्यंत आपण 3 बॉलचा खेळ पाहिला, 2 धावा दाखल करावे लागलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः कळून काढला.
सट्टिक लाईन अँड लेंथ ही खासियत आहे गंगाधर इंगोले. वेगावर स्वार होतोय, चांगल्या मेरिटवर गोलंदाजी करतो. त्याला माहिती आहे फलंदाजाचा पावित्रा कशा पद्धतीने आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय गंगाधर इंगोले. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे जयेश पाटील जेपी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका पाहायला मिळते. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. एकेरी दुहेरीचं क्रिकेट म्हणावं लागेल. या आतापर्यंतच्या 5 बॉल मध्ये टीमची धावसंख्या फक्त 5 धावा. 80 धावांचं टार्गेट आहे आणि 5 धावा फलकावर लागलेत. चांगले षटक, सटिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना गंगाधर इंगोले. शेवटचा बॉल, समोर जयेश पाटील. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येतोय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि ते फक्त सिंगल वर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. मॅजिक स्पेल हाताळला गेला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. बिनगडाच्या मोबदल्यात ऐरोली कोलीवाडा टीम 80 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा दाखल करावे लागले. 74 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असतील 18 बॉल मध्ये 74 धावा करायची आहेत. 24.67 सरासरीने. म्हणजेच प्रत्येक मागच्या इनिंगची सुरुवात झाली होती त्यावेळेस म्हटलं होतं की 3 षटकार मारावे लागतील. आता मात्र 4 षटकार लगवावे लागतील. स्वराज म्हात्रे आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. आज स्वराज म्हात्रेने अंपायरच्या भूमिकेत, गुणलेखकाच्या भूमिकेत हे संपूर्ण मॅनेजमेंट व्यवस्था पाहण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य. ऑनफिल्ड मध्ये आपण अंपायरच्या भूमिकेत निलेश पाटील आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत केतू शेलार या स्पर्धेचे आयोजक म्हणून हे देखील 2 खेळाडू आहेत. मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर येतोय जयेश पाटीलच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू सीमारेषा पार. षटकार, वडा शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक बाय जयेश पाटील जेपी. मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे, एबिलिटी आहे, पण धावांचा पाऊस पडावा लागेल. धावांची मात्र मोठे फटके खेळावं लागेल. गरज आहे अजूनही 68 धावांची. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर षटकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक सजवला जयेश पाटीलने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. गती परिवर्तन, चांगला चेंडू, सुरेख लाईन अँड लेंथ चकवून गेलाय फलंदाजाला. कमी गतीचा अगदी फ्लायटेड चेंडू होता आणि तो मात्र रीड करणं थोडंसं कठीण झालाय. डॉट बॉलची चांगलं कमबॅक, चांगली वापसी केली आहे मोहन राव याने देखील. या गोलंदाजाने देखील कन्सिस्टंट परफॉर्मन्स दाखवला आपल्या टीमसाठी. यावेळेस फटका चांगला, चेंडू हवेत आहे. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा दुसरा खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका स्क्रीनवर आपण पाहू शकाल. गुडलँड स्पॉटचा चेंडू होता, त्याला उडवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार. जयेश पाटील सेट ऑन फायर. तीन बॉल मध्ये आतापर्यंत 2 षटकार लगवले गेले. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 18 रन्स, 18 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल यावेळेस देखील अप्रतिम शोक. मिड विकेटला चिरून फाडून चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. लाजवाब सुख, अफलातून फटका पण पाहू शकाल. लाजवाब अप्रतिम बॅटिंग. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. 3 षटकार आतापर्यंत बॅट मधून आलं जयेश पाटीलच्या. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता निलेश भोईर. या मॅच मध्ये चार्ज घेतोय जयेश पाटील. चांगली बॅटिंग करत असताना 5वा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहन राव सज्ज झालाय. प्रेशर 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 आहे मोहन राववर. 3 षटकार लगवलेत या षटकामध्ये. त्यामुळेच इथे लाईन कुठेतरी बिघडली आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय.
टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर, 25 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, लगातारचा दुसरा वाईट बॉल. 2 चुका मोहन रावने केलेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. 20 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 या आकड्यावर. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. इथे डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. वेगवान चेंडू पडल्यानंतर स्किड झाला चेंडू, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होता. शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पदलली दाखवलाय. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहू शकाल एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी थांबलाय. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 12 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 53 म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला करायचे 26 पेक्षा जास्त धावा. 12 बॉल 53 धावा. 26.50च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. तिसरं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल त्याकडे लक्ष असेल. मसेश्वर चषक गोटिवली गाव राकेश प्रतिष्ठान प्रेझेंट्स या पावसाळी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि दमदार आयोजन पुन्हा एकदा पाहायला मिळते. सध्याचा चर्चेचा विषय आहे की पावसाळी स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम. भारताने खूप चांगली कारनामे केलेत. आज देखील मेडलची खैरात पाहायला मिळाली. बाबा बर्फानी यांच्याकडून जयेश पाटील जर हे मॅच जिंकून देतोय तर 1000चं कॅश प्राइज. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ होता आणि इथे मात्र बॉल आणि बॅटचा ताळमेळ नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. शिवम पांडे गोलंदाजी ट्रॅकवर. बिट्टू या नावाने सुप्रसिद्ध आहे हा गोलंदाज. व्यवसाय क्रिकेट देखील खेळतो. अनेक वेळा हा खेळाडूला पाहिले, पण आता मात्र षटक हाताळत असताना यावेळेस फटका चांगला जेपीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकारासाठी. जयेश पाटील आग ओकणारी फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये निलेश भोईर, या मॅच मध्ये मात्र जयेश पाटील बरसलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 3 ओव्हर 3 33 आकड्यावर. 26 ची सरासरी राखायची. कमीत कमी 4 षटकार तरी षटकामागे लगवावं लागतील. यावेळेस देखील शॉट ऑफ पोल. व्हाट अ शॉट. जयेश पाटील पुन्हा एकदा लगावतोय. व्हाईट इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ लेंथ होता आणि शॉट ऑफ पुल केला होता आणि पाठवलाय व्हाईट इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. जोपर्यंत जयेश पाटील आहे तोपर्यंत टायगर जिंदा आहे. मॅच मध्ये जिवंत असेल ऐरोली टीम. 39 धावा या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर षटकार. चौथा बॉल घेऊन येतोय बिट्टू. यावेळेस सुरेख लाईन, सुरेख लेंथ इनटू द ब्लॉक होल. सुरेख लाईन पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक केलंय. बिट्टूचं कौतुक करावं लागेल. डॉट, षटकार, षटकार आणि डॉट पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 80 धावा करायची आहेत. 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 बॉल क्रुशल असेल. यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल शिवम पांडेचं. 5 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. काय कमबॅक केलंय. 2 षटकार जरूर लागले, पण 3 बॉल आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळते. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि करायचे 41. आव्हान मात्र जसजसं बॉल जातो तसतसं अडचणीत येत असताना ऐरोली कोलवडा टीम. जयेश पाटील एकाती झुंज देतोय. अखेरचा बॉल देखील शिल्लक आहे. 7 बॉल आणि 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा खूप चांगली लाईन, चांगली लेंथ पाहावं लागेल. षटक क्रमांक संपला गेला. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. आता मात्र 6 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. इच्छापूर्तीवाशी टीम कॅप्टन गॅरो प्लीज लगेचच या, कारण की वेळ महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती केली जाते की लगेचच आपण टॉससाठी या. यानंतर मॅच असेल. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो थेट खेळ स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील इच्छापूर्तीवाशी बनाम विजय संघ. 6 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. अनिकेत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तेच तरार गोलंदाज आहे. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मागच्या मॅच मध्ये बिट्टूने, शिवम पांडेने 12 धावा खर्च केलेत आणि 4 बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाले. समोर स्ट्राईक एंडवर निलेश भोईर पाहायला मिळतोय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ सम. निलेश पाटील यांचा इशारा येतो वाईट बॉल. टीमची धावसंख्या टीमची जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. अर्ध काम इथे पूर्ण झालेत. अजूनही अर्ध्या धावा बाकी आहेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत नितीन आणि हेमंत. तोपर्यंत फक्त सिंगल मानावं लागेल. यावेळी देखील खराब पिकी. ओव्हरथ्रोच्या 2 धावा मिळतील. पण ऐरोली कोलवाडा टीमला आवश्यकता असेल धावांची, षटकारांची. 41 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये 41-42 धावा आपण अनेक वेळा पाहिलेत. पण अखेरच्या षटकामध्ये 42 धावा करायचे आहेत. 41 धावा करायचे. त्यामुळेच इथे आता चेंडू शिल्लक असतील फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे. विमान पद्धतीचा चेंडू आहे. फटका जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. नो बॉल प्लस षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. आता आवश्यकता असेल 5 बॉल आणि 31 धावाची. पाच बॉल 31 धावांची आवश्यकता. सुरेख सामना आहे. व्हॉट अ मॅच. म्हणूनच म्हटलं जातं हे 2 बलाढ्य संघ आमने सामने खेळतात त्यावेळेस मात्र सामना कुठल्या दिशेने जाईल हे सांगता येणं कठीण जातोय. असा सामना आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवावे लागतील. हिटचा चेंडू आहे. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी बॅटची स्लाइस. फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळेच इथे फलंदाज बाद होऊ शकत नाही. सेलिब्रेशन केलं होतं प्रतीक मडवीने, बालाने. आता मात्र आवश्यकता असेल 4 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका देखील लॉंग ऑफ रिझन मध्ये जातो. फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगल वर देखील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. 50 धावा दाखल करायला लागले. 30 धावांची अजूनही आवश्यकता. 3 बॉल मध्ये 30 धावा करायचे म्हणजे प्रत्येक बॉलवर 10चा फटका मारावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू कव्हर रिजन मध्ये. मोहन राव कॅच ड्रॉप. पण कॅच जरी ड्रॉप झाली असेल तरी सामना श्रीकृष्ण दिवा टीम कडे झुकताना पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स राहिलाय संपूर्ण टीमचा, खास करून गंगाधर इंगोले. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी शिवम पांडे असेल. गंगाधरने देखील पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि इथे सामना जिंकतो तो श्रीकृष्ण दिवा. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. माफ करा, 1 बॉलचा खेळ औपचारिकता राहिली आहे. योगेश भगत गॅरो आमच्यासोबत जॉईन झालेत. लगेचच श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन लगेचच या. अखेरचा बॉल आणि अखेरच्या बॉलवर देखील विकेटचा पतन. सामना जिंकतोय श्रीकृष्ण दिवा. टीम कॅप्टन प्लीज या. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीकृष्ण दिवा आणि हार्ड लक ऐरोली कोलीवाडा. जाऊया पुढच्या मॅच कडे आणि टॉस केला जाईल श्रीकृष्ण दिवा वर्सेस स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील इच्छापूर्ती वाशी बनाम श्रीकृष्ण दिवा. 4 षटकांची लढत असेल तर जाऊया ऐकूया. 2 चांगली वाणी असेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या डावासाठी असतील संतोष मात्रे सँडी सर आणि दुसऱ्या डावासाठी असेल कुणालजी दाते सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
आदरणीय आमचे नारायणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतो याच्या पूर्ती स्वर्गीय दिबा पाटील आणि श्रीकृष्ण देव यस वॉन द टॉस घ्यायला 4 ओव्हरची मॅच आहे घ्यायला नितीन दोन्ही टीमला